स्पष्ट होतो आहे. नित्याप्रमाणे मूर्त स्वरूपाला पण केला, पण अदृश्य रूपाला तुझा वस्त माझ्या मस्तकी लागला. समाधान होतंय मनाचं. थोडशा ब्रह्मपुरात आमचा जन्म झाला. बाल्यावस्था संपली, तरुणावस्थेत पदार्पण केलं आणि त्याच वेळी ब्रह्मकुलाचा उद्धार व्हावा म्हणून आमच्या पितृदेवतेच्या मुखातून शब्द की हे बाळ सुरेश, अरे पुनर्मित्र पुनर्मित्र पुनर्भार्यार पुनर्मती एक सर्गम पुनर्लभ्यम नम शरीरम पुनः पुनः. धन संपत्ती मित्र परिवार भूमी आणि पत्नी ही प्रत्येक मानवाला जीवनात पुन्हा पुन्हा मिळवता येईल, पण परमेश्वरानं दिलेली ही नश्वर काया, ही नश्वर काया जर काही नष्ट झाली असेल तर ती पुन्हा केव्हाही मिळता येणार नाही. कारण लक्ष 84 योनीचा फेरा, पुनरुपी जननवाणी पुनरुपी मरण, पुनरुपी जननवाणी पुनरुपी मरण, म्हणजे पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू. जन्म आणि मरणात हे रहाट गाडतो असंच निरंतर चालू नाही. आणि यातून मुक्त होण्याचा मार्ग परमेश्वरानं या विश्वात फक्त एकाच प्राण्याला बहाल केला आणि तो कोण असेल तर मानव प्राणी. आणि याला कारण काय असेल तर मानवाची प्रखर बुद्धिमत्ता. या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर हे चराचर विश्व व्यापून राहिलेल्या आणि अणु रेणूच्या रूपानं वास करणाऱ्या जगन्य त्या परमेश्वराला मानवानं भक्ती सामर्थ्यानं जर आपलं केलं असेल तर तो जीवंती मोक्षात पात्र असतो आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. पितृदेवतेच्या मुखातील उद्गार त्यावेळी शिरसावन्य मानले. पुण्यमय क्षेत्रमध्ये काशी क्षेत्राच्या ठिकाणी प्रस्थान केलं. शब्दयज्ञ सांगतेचा संकल्प आमच्याकडून त्या ठिकाणी सोडला गेला. भक्तीला सुवास झाले, हा म्हणता 99 यज्ञ परिपूर्ण झाले, पण राहता राहिला 100वा यज्ञ. हा 100वा यज्ञ काही केल्या पूर्ण होता होईना. त्या यज्ञामध्ये नाना तऱ्हेचे विकल्प येऊ लागले आणि त्याच वेळी यज्ञ पूर्ण होत नाही म्हणून आमचं मन विघ्न झालं. वैरभाव मनाच्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्याच वेळी द्विधाव स्थितीत असताना गुरुगावरी ब्रह्मतनय नारद मुनींचा मन पुण्यमय क्षेत्राच्या ठिकाणी झालं आणि त्यांच्या मुखातून शब्द की हे सुरेश, अरे हा म्हणता सत्यांचं परिपूर्ण तत्व आहे. अहंकार तुझ्या अंतर्यामी निर्माण झाला, अहंकारात तुझं मन प्रेरित झालं आणि प्रत्येक कर्मीचे त्रय देवात आहेत. या त्रय देवतांचं विस्मरण तुला झालं आणि म्हणूनच हे जर शब्दयज्ञ परिपूर्ण व्हायचे असतील तर त्रय देवतांना अनन्य भावे शरण जा. गुरु माऊलींच्या मुखातील उद्गार ऐकले. वैर भाव टाकला, अहम भाव टाकला आणि कते कविते त्रय देवतांना अनन्य भावे शरण गेलो. आश्चर्य, राहता राहिला 100वा यज्ञ परिपूर्ण झाला. स्वर्गातून पुष्पवृष्टी पुण्यमय काशी क्षेत्राच्या ठिकाणी आमच्या मस्तकावर झाली. साऱ्या देवता सन्मुख आमच्या समोर उभ्या टाकल्या गेल्या. आम्ही केलेला भक्तीचा फलित म्हणून या अमरावतीचा गडगंज राजवैभव आमच्या स्वाधीन केला गेला. शर्माशा दरबार करला. या शर्माशा दरबारी साऱ्या देव देवता उपस्थित असतात. संत साधू महंतांची उपस्थिती असते आणि अशा या मंगलमय वातावरणात सांप्रज्ञा विश्वात काय घडलाय, काय घडवायचं आणि पुढे काय घडणार आहे या प्रत्येक गोष्टीचा फल देवतांच्या देव दरबारी केला. देवतांच्या मनोरंजन गणगंधर्वांचा अवसरांत नृत्य केला जातो. पण असं जरी का असलं तरी हे देवतांनो भक्ती सामर्थ्याच्या योगी करून आम्हा सारख्या मध्यमानवर तुम्हाला किती जरी अंकित करण्याचा प्रयत्न केला असेल तरी तुम्ही देवता स्वतंत्र आहात. तुम्हाला देवतांचं स्थान आहे ते नित्य स्वतंत्र आहे आणि नित्य स्वतंत्रच राहील. आणि यासाठी देवा म्हणतो आहे देवता
काय पावतोय मी या अमरावतीच्या देव दरबारी केवढ्यावर माझी पावलं पडली माझंच मला कळलं नाही. पण असंच करावं, आपण इथं कशासाठी आलोय हे आपल्याला माहिती आहे. आपण नारायण नामाची ललकारे देऊन आपण आलेल्याची जाणीव अमरेश महाराजांना दिली. नारायण स्वागतम सुस्वागतम गुरुमाऊली सुस्वागतम. या 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 देव आसनी विराज
विराजमान व्हा. मला समाधान वाटलं का तू त्या आल्याला माझं स्वागत केलास त्यातच मी धन्य पावलो. माऊली, ओ गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ते सत्य आहे. देव प्रत्येकाच्या जीवनात गुरु हा मोठा असतो आणि म्हणूनच मी दिलेले शिक्षण तू यथायोग्य पार पाडून आज गुरुचरणी नतमस्तक होतोय. मनातील इच्छा परिपूर्ण होती. आज तुझे पुण्य पावन चरण देव दरबारी लागले. हा? माझ्या मनाला संतोष वाटला तुझ्या मनाला संतोष वाटला. आणि म्हणूनच गुरुमाऊली भक्तियुक्त अंतःकरणानं माझं हे मन सुमन करून हा? ते तुमच्या पवित्र चरणावर आज वाहतो आहे गुरुदेव. काही हरकत नाही. आणि यासाठी तुम्हाला प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुमाऊली अति अतुलाश काय होतंय? आपले आशीर्वाद मिळाले मनाला फार धन्यता वाटते. खरोखरच तू स्तुतीस मारून माझी सेवा केली. मला सुद्धा समाधान वाटलं. माऊली का म्हणून वाटणार नाही, कारण जीवनातलं सार सर्वस्व माझ्या तुम्ही आहात. आमच्या मातेनं आम्हाला जन्म दिला, विद्यानं आमचा सांभाळही केला, पण आमच्या जीवनात उज्ज्वल भवितव्य होतं आणि हा उज्ज्वल भवितव्याचा खट्टर मार्ग कोणत्या मार्गाने आखला पाहिजे त्याचं ज्ञानार्जन आपण मला केलं. अगदी सत्य. आणि म्हणूनच आपलं स्थान आमच्या जीवनात सदैव अनन्य असं आहे. पण आजच्या दिनी या अमरावतीच्या देव दरबारी आमची पावलं पडली त्याला सुद्धा फार कारण आहे. आणि तुला माहित आहे स्वर्ग मुक्त आणि पाताळ या त्रैगुणात माझी पायपी असते. सज्जनांचा उद्धार कसा व्हावा आणि दुष्टरांबीच्या विश्वासून नाहीसे कसे व्हावे यासाठी सारा देवताने आमच्या या युक्तीचं भंडार ठेवलेलं आहे. वासुदेव, मग आणि यासाठी एक सारखे आपण अहर्निश पायपीट करता आहात, देवतांना सहाय्य करता आहात, भक्ती मार्ग वाढविण्यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्न करता आहात, अगदी सत्य आहे. भक्तांना भक्ती मार्ग देत आहात. पण देव आज स्वर्ग मृत्यू पाताळ ती तला भ्रमण करत असताना आणि आज माझं नेमकं येणं कुठून झालं माहिती आहे का? कुठून आलात? नेमकं येणं आजच्या दिनी मृत्यू लोकांच्या ठिकाणी आलो. तिथं पाहिलं वा 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 प्रत्येक दिवसाला दिवस वेगवेगळा बदल आणि आज तुला काहीतरी सांगण्यासाठी या देवदरबारी आलोय. देव मृत्यू आहे तसा प्रतिदिनी काही ना काही तिथे बदल घडत असतो. हा. म्हणजे काही ना काही तिथं पाहिलं असाल आपण हा? आणि हे सांगण्यासाठी आलात. आणि म्हणूनच या विश्वात ते चाललंय ते त्याची सूचना देण्यासाठी या देवदरबारात आलोय. मुद्दाम करायला आलो माहितीये. आजचं मी हे साऱ्या गोष्टी तुला सांगणार आहे कारण देव संकेत मला घडला त्याच्या ऐकून मी इथपर्यंत आलोय. म्हणजे काही ना काहीतरी घडणार आहे. हा. नित्याप्रमाणे काही ना काहीतरी घडेल. त्याची जाणीव मला झाली. मला झाली आणि मला सांगण्यासाठी आहात. माझे कर्ण उत्सुक झालेले आहे काय म्हणतोय ऐकण्यासाठी गुरुबावली. हे सांगायचं आहे पण हा आवाज
सर्वांची भेट होते, आशीर्वादही मिळतो. पण आज काही सर्वांचा दरबार नाही. पण असं असताना महाराजांसमवेत या देव दरबाराच्या ठिकाणी नारद महामुनींचं आगमन, आपलं दर्शन, आपला शुभ आशीर्वाद मिळाला. म्हणजे आपल्या या सर्वांच्या मनाचा आशीर्वाद. अरे आजकाल मी मुद्दा म्हणून मी इथं आलोय. मुद्दा मुद्दा म्हणून आगमन झालेला आहे अतुल माऊली. संशय वाढू लागला. मी म्हणतो माझ्या जीवनातील योग आहे. पण आपण सहज बोलून गेलात. आज मी मुद्दाम आलोय. म्हणजे निश्चितच आपल्या मुद्दाम येण्याच्या मागे काहीतरी कारण आहे. कारणाशिवाय कोणती कृती घडत नसते. तेच कारण ऐकण्याची आज मला उत्सुकता लागलेली आहे. धर्मा हा. नित्याचं कर्तव्य सोडून आज देवतांच्या देवदरबारी आपला आगमन का आणि कशासाठी? महाराज प्रश्न आपला रस स्वकर्तव्याची पूर्तता करण्यासाठी निघाला असतो. हा? एकाएकी मनाच्या ठिकाणी विचार आले ते कोणते? की कर्तव्याला सुरुवात करण्याअगोदर ते दरबारी जावं, प्रत्यक्ष महाराजांचा आशीर्वाद घ्यावं, हा? कर्तव्याची जाणीव करून द्यावी आणि तदनंतर पूर्तता करावी. पण धर्मा कर्तव्याचे अधिकार आपणास दिलेले आहे ना. आज आशीर्वादाची गरज का म्हणून बसावी? नाही सहज कोण झाले कुणास ठाऊक. हा? एकाएकी मनाच्या ठिकाणी विचार नाही आणि कर्तव्यासाठी जात असताना हा? आपला आशीर्वाद घेतला. आता स्वकर्तव्याच्या पूर्ततेसाठी पण असं कर्तव्य तरी आज कोणतं काढलं आहे? आज हाती घेतलेला कर्तव्य कोणताच आहे. महाराज संप्रत मी निघालोय तो मृत्यूलोकाच्या दिशेनं. आपण हो. स्वतः अशा ठिकाणी जाणार नाही की त्या ठिकाणी याच्या अगोदर हा? मी 6 वेळा याच्यापूर्वी एकाच ठिकाणी सहा वेळा एका ठिकाणी 6 वेळा गेलो आश्चर्य आहे. आणि अजून एक वेळ मला त्या ठिकाणी त्याच ठिकाणी अजूनही जायचंय. हो. ते कुठे गेला होता? मृत्यूलोकाच्या ठिकाणी एक ब्राह्मण दाम्पत्य काय? हो. एक ब्राह्मण दाम्पत्य नाव त्याचं सदानंद. आनंदरामन. पत्नी आनंदी यांच्यापर्यंत याच्या अगोदर 6 वेळा मी का गेलो नाही. कशासाठी गेला? या ब्राह्मण दाम्पत्याला 6 पत्याला जन्म दिला. वा, पुण्यवान आहे ती. पण ती 6 या पत्य हा? जन्माला येता क्षणी त्यांचे प्राण या धर्माला अडकले नाही. तुझं कर्तव्य सांगते. कर्म होत त्याचा कशा प्रकारे होता? पण महाराज हा? त्याच ब्राह्मण दाम्पत्याच्या कुशीकुलात जन्माला येणारा 7वा पत्य हा? त्या 7व्या पत्याचे प्राण हरण काय म्हणालास? 7व्या दाम्पत्याचे प्राण हरण करण्यासाठी मृत्यूलोकापर्यंत जाणार आहेस. पण मी तुला सांगतोय, आतापर्यंत जे आणलंय ते ठीक होतं. आणि तुझं कर्तव्य तू केलंय. आता जाणार आहे ते तुझं कर्तव्य. चला पुढे. देव सालव्या संपत्त्यांचे प्राण धर्म आणू शकत नाही असं का आपण म्हणत आहात? त्याला सुद्धा कारण आहे. आता सहजच तुझं कर्तव्य पूर्ण केलं. पण आता हे कर्तव्य तुला पूर्ण करणार येणार नाही म्हटलं नाही. पण धर्माई स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या त्रयतलात भूत भविष्य वर्तमान जाणण्याची दानशक्ती त्यांची आहे. अरे ब्रह्मवाणी कधी श्रावण वाटेल तो प्रसंग उद्भवले हा वाटेल ते संकट येऊ दे.
सातवा अपत्य त्याचे प्राण परत करण्याचे देवा या कुलाधिपती प्रत्यक्ष धर्माला चिरविण्यासाठी आपण सिद्ध झालात. हा अहो आपला स्वभावच असा आहे तो आणि सवयीनुसार ही क्रिया आपल्या हातून घडलेली आहे. पण भविष्याच्या गूढ उदरात काय गूढ रहस्य सामावलं आहे. अगदी सत्य आहे. भूत भविष्य आपण जाणता आपणास ज्ञान आहे. पण गुरुदेव असं जरी का असलं तरी धर्म काढतोय ते करतोय ते देवकार्य करतो आहे. या देवकार्यात कोणत्याही तऱ्हेचं विघ्न येता कामा नये. हा. हे देवतांचा अधिपती म्हणून पाहणं माझं कर्तव्य ठरत आहे. आणि यासाठी धर्माच्या पृष्ठभागी राहण्यासाठी स्वतः वेळ निघालेला आहे. आपले आशीर्वाद मागत अरे वा, तिच्या दहा आईची ठेवी टाकलेली आहे. ती केवळ लग्नाला असते याच माझं लक्ष आहे. आपल्याला काय कुणाचं चांगलं झालं म्हणून आनंद नाही आणि कुणाचं वाईट झालं म्हणून दुःख नाही. आपलं काम करत राहायचं. म्हणजे नारायणा तुझ्या भजनात सदैव मी रममाण होतोय. म्हणून आजच्या दिवशी सुद्धा हरिस्मरण हरिस्मरण नारायण नारायण हरिस्मरण एक नाट्यप्रेमी
सौभाग्याचे लेणी देऊनिया पती चरणाची नवी पती चरणाची नवी सौभाग्य शृंगाराचे स्वामी पती प्रतिमेचा चारी विनयशीलतेची सौदामी स्वामी तुमची मानिनी केवळ तुमच्या दर्शनासाठी आसलेली आहे प्रणय प्रेमाचे तरंग म्हणते पती संसार रूपी रथाचा सारथी म्हणते पती पुरुषाची अनुपम कीर्ती म्हणते पती स्त्री म्हणून नटण्यासाठी मी सिद्धच पण मुळात स्त्री या शब्दाचा अर्थच मुळी असा होतो स म्हणजे संयम आणि ती म्हणजे त्रिवेणी त्रिवेणी अर्थात सत्य सदाचार आणि सहनशीलता ज्याचा त्रिवेणी संगम म्हणजे स्त्री आणि तेच स्त्री म्हणून नाटक असतात एक सार्थ अभिमान मात्र माझ्या उराच्या ठिकाणी वावरतो आणि तोच सार्थ अभिमान कोणत्या गोष्टीचा असतो वसुदेव देवकी याचा पुष्पाधन्य करण्यासाठी त्याच्या शिकुलात मी जन्म घेतला द्वारकेचा राणा बलराम याची भगिनी एकच जगाचा देव गोपाल कृष्ण याची भगिनी सुभद्रा म्हणून नटण्यासाठी मी सिद्ध पण ही स्त्री म्हणून नटत असताना प्रत्येक स्त्रीला पंचतत्वातून जावं लागतं मुलगी पत्नी माता दुर्वाणी याच पंचतत्वातून जात असतात आमचा विवाह झाला तो पार्थ राजा आणि त्याच दिनापासून कोणत्याही गोष्टी भिन्नता माझ्या जीवनात पण मुळातच माझा दादा म्हणजे जगाचा देव म्हणून नटला गेलेला माझा दादा जगाचा देव गोपाल याच दादाच्या मुखातून या भगिनी बद्दल आदरपूर्वक एक एक शब्द बाहेर पडत माझा दादा माझ्या पर्यंत आला दादाच्या मुखातून बाहेर पडणारी ती वाघीची सुभद्रे मुळातच तुझं नाव सुभद्रा असं का ठेवण्यात आलं तुझं आणि पार्थराजांचं नातं का जोडण्यात आलं या प्रश्नाचं रहस्य माझ्या जन्माचं रहस्य माझ्या दादानं मला कथन केलं तेच रहस्य काय सुभद्रे तू म्हणते तू सामान्य नाही पूर्वजन्मीची म्हणे गालव महंताची कन्या माधवी म्हणून तू जन्म घेतला होतास आणि माधवी म्हणून जन्म घेतल्यानंतर मी लहान बालिका असताना माझे बाबा म्हणजे वैकुंठीच्या नारायणाचे निस्तीम भक्त होते आणि वैकुंठीच्या नारायणाचे निस्तीम भक्त असल्या कारणानं नित्य मी वैकुंठी देव दर्शनासाठी तेच आहे पण एक दिवस मी लहान असल्या कारणानं अल्लड असल्या कारणानं बाबांसमोर हट्ट ठेविला तोच हट्ट काय बाबा तुमच्या समवेत आज मला सुद्धा त्या वैकुंठी यायचं आहे त्या देवाचं दर्शन मला सुद्धा घ्यायचं आणि त्या बालिकेची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी आपल्या कन्येची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी गालव महंत मला घेऊन तिथपर्यंत गेले आता मी लहान होते कोणत्याही गोष्टीचं ज्ञान मला नव्हतं मी अल्लड होते अल्लड असल्या कारणानं देव आणि बाबा यांच्यात चाललेलं हितगुज आणि या हितगुजाच्या वेळी कोणाच नकळत मी केलं ते का कोणत्याही गोष्टीची कल्पना नसताना विश्वाच्या देवाच्या आसनावर मी आरोप झाले आता विश्वाच्या देवाचा आसन ते आणि त्या देवाच्या आसनावर एवढीशी बालिका आरूढ झाली मी प्रत्यक्षानं पाहिलं ते कुणी विश्वाची माता लक्ष्मी मातेनं पाहिलं याच मातेनं पाहता क्षणी माता क्रोधानं क्रोधायमान झाली रागानं लालबुंद झाली आज एक एवढीशी बालिका पण विश्वाच्या देवाच्या आसनावर बसण्यासाठी सिद्ध झाली माझ्या हातून अपराध घडला होता याच अपराधाचं कुठेतरी शासन तिला मिळायला हवं तीच शासन करण्यासाठी विश्वाच्या मातेनं माझ्या बाबतीत केलं ते काय हे बालिक आज कळत नकळत तुझ्या हातून अपराध घडला ना मग याच अपराधाचं शासन म्हणून ही विश्वाची माता तुला शाप देते शाप देते शाप देण्यासाठी सिद्ध झाला तोच शाप काय असेल आज बालिका असताना तू हा अपराध केलास मग पुढच्या जन्मी तू एक अश्वमुखी होऊन पडशील अश्वमुखी होऊन पडशील आता देवतेच्या मुखातून बाहेर पडलेली वाघेश्वरी शाप व्हावी अर्थात सत्याने सत्यच होणार पण जरी हे त्रिवार सत्य असलं तरी जो विश्वाचा देव म्हणून नटला गेला जगाचा देव म्हणून नटला गेला तो गोपाल कृष्ण आपली भगिनी जन्माला यायला हवी पण ती अश्वमुखी म्हणून येता कामा नये म्हणूनच त्याच गोपाल कृष्णानं केलं ते काय
ब्रह्मदेवाची भक्ती करण्यासाठी सिद्ध झाले. ब्रह्मदेवाची भक्ती सुद्धा त्याने केली. ब्रह्मदेव प्रसन्न सुद्धा झाले आणि याच ब्रह्मदेवाने वर सुद्धा दिला. तोच वर काय असतो? तुझी भगिनी जन्म घेईल. शापात बदल करण्यासाठी मी सिद्ध होतोय. भगिनी जन्म घेईल ती अश्वमुखी म्हणून ना, तर एक भद्रमुखी म्हणून जन्म घेईल. भद्रमुखी म्हणून जन्म घेईल. आणि त्याचप्रमाणे भद्रमुखी म्हणून मी जन्माला आले. भद्रमुखी जन्माला आले म्हणूनच माझं नाव सुभद्रा असं ठेविण्यात आलं. एवढंच माझं आणि पार्थराजाचंच नातं का जोडण्यात आलं? हेही रहस्य माझ्या दादानं मला पटवून दिलं. तेच रहस्य काय असते? सर्वश्रेष्ठ धनुर्धारी म्हणून नटण्यासाठी पार्थराज सिद्ध होतील. एवढंच नाही, सर्वोत्कृष्ट सारथ्य कर्म करण्यात ही सुभद्रा पटाईत असेल. सामर्थ्याच्या तोडीस तोड म्हणून आमची जन्मभेट ही गाठ स्वर्गाच्या ठिकाणी बांधली गेली. हेच रहस्य माझ्या दादानं मला कथन केलं. आणि एवढंच, हे रहस्य ऐकता क्षणी ओर समाधानानं भरून आलं. आणि का भरून नये? मीच काय, कुणीतरी महाभाग्यानं स्त्रीचं वर्णन असं केलंय. मानवाच्या जीवनातील गंगजळ तू स्त्री. मानवाच्या जीवनातील गंगजळ तू स्त्री. पुरुषाची आत्यंतिक तळमळ तू स्त्री. मौलिक अक्षय पण तू स्त्री. कुसुमाहून मृदू मनगत तुझं स्त्री. आणि हीच गोडवी ऐकताक्षणी प्रत्येक स्त्रीच्या उराच्या ठिकाणी सार्थ अभिमान जागृत व्हायला. ज्या गमनहास्य असल्याचा संगम भेट म्हणजे जीवन, त्याचप्रमाणे प्रामाणिकपणा आणि विश्वास यांचा संगम भेट म्हणजे सुखी संसार. तोच सुखी संसार थाटण्यासाठी मी सिद्ध. पण आज बोलते, पण बोलत असताना वेळोवेळी आठवण होती की आमच्या सौभाग्याच्या धन्यांची पार्थराजा केव्हा माझ्यापर्यंत येतील, या सदनात येतील, मला दर्शन देण्यासाठी ते सिद्ध होते. आत्मविश्वास कोणत्याही कर्तव्याचे कर्तव्य असतील ना, आम्हाला दर्शन देणार. आमच्या सदनापर्यंत ते नक्कीच येणार आहे. या मंदिरापर्यंत मला दर्शन देण्यासाठी तुम्ही सिद्ध व्हा. या रंगमाळी बसून मी एकसारखी तुमची मार्ग प्रतीक्षा करते. हा परिमळ सुगंध घेण्यासाठी तुम्ही इथे या. मी तर तुमच्या चरणांची दासी आहे. फक्त एक वेळ दर्शन द्या आणि ही काया पुनीत करण्यासाठी तुम्ही सिद्ध. लवकरात माझ्यासाठी इथे या. माझ्यासाठी इथे या. मंदिरी कधी तरी राया माझ्या. मंदिरी कधी तरी या. सखा माझ्या. मंदिरी कधी
अशा माझ्या प्राण सखे, माझ्या प्राणप्रिये, आखाच्या हृदयाच्या सहज आहे, माझ्या प्राणाचे शैल्य श्रेष्ठ मानिली अशा माझ्या सुभद्रे, शुभारी मंगलकरेचा आशीर्वाद, शुभारी मंगलकरेचा आशीर्वाद. समाधान वाटलं. तुमचं पाऊल इथं पडताक्षणी मन हर्षभरीत झालं, कृतज्ञता. आणि अगदी आमच्या येण्याकडं जशी पहिल्या पर्जन्य वृत्तीची चातक पक्षानं एका एका थेंबाची मार्ग प्रतीक्षा करावी, तद्वत तिने प्रतिदिनी आपला सौभाग्याचा धनी, आपला सौभाग्याचा सूर्य आपल्या एका एका पावलानं सदनी येऊन आपलं मंदिर सुशोभित करावं असं वेळेत तुला वाटतं ना? ज्याप्रमाणे तुमचं मन समाधानी झालं, त्याचप्रमाणे माझंही मन समाधानी आणि ते झालं. कारण तुमच्या दर्शनाशिवाय अन्नत्व पाण्याचा थेंब मी केव्हा ग्रहण केला नाही आणि करणारही नाही. आणि एवढंच कशा, तुम्हाला काय वाटलं? मी तुमच्या चरणाला बिलगली, तुम्ही दर्शन दिलात, आशीर्वाद दिलात, तरी पण सुद्धा मी माझ्या कर्तव्याला चुकले का? कर्तव्य माझ्या कर्तव्याला मी मुळीच चुकणार नाही. अगं असं तरी कोणतं कर्तव्य करणार आहे? एकच मी काही नव्यानं तुझ्यापर्यंत आलोय का? अहो, तुमचं आणि माझं नातं या विश्वाला ज्ञात आहे, म्हणजे पतिप्रेम. पण हेच नातं या विश्वाच्या ठिकाणी असंच निरंतर चिरकाल राहायला हवं. एवढंच कशाला, हे दैवत मला लाभलंय ना, हे दैवत याच जन्मात नव्हे तर 7 जन्मात मला लाभावं. आणि म्हणून आणि यासाठी एकच ध्यान, तुम्हा प्रीतीचे खरंच की काय दैवत माझे, खरंच समाधान वाटतंय. दैवत माझे, नाते आमचे, माझा पकडा 10 रुपये आहेत बघा काढा. तुझ्यासारखी सुविचारी पत्नी पार्थाच्या जीवनात यावी म्हणजे आम्ही आमचं भाग्य समजतो. कारण अगं तहकाल अग्नीत जलाशयात महासागर, पक्षात गरुड देवादिका इंद्र, तद्वत ज्याप्रमाणे प्रत्येकाच्या जागी प्रत्येक प्रिय असतो, माझ्या जागी प्रिय कोण असते? माझी सुभद्रा. आणि तुझ्या सदनी येताना सुद्धा अगं खरोखर आम्हाला सुद्धा आतुरता वाटते. म्हणजे एक आस एक दिसावा, तुझा चेहरा नेहमी दिसावा, तुझी माझी भेट न व्हावी असा एकही दिवस नसावा. पार्थाच्या हृदयाच्या ठिकाणी सुभद्रे तुझाच सहवास असावा, तुझाच सहवास असावा. मग तो सहवास कायम तुमच्या समवेत असेलच असेल. पण स्वामी, आज तुम्ही इठाला दर्शन दिलात, मी माझं कर्तव्य
आता आमच्या दोन चरणाच्या धुळीकण तुमच्या मस्तकी चर्चित केला तेव्हा तुमच्याकडे जर एकंदर पाहिलं असेल तर राज्यातील प्रसन्नता जास्त दिसते. सांगा हो. अहो प्रसन्नता दिसते माहिती आठवण येते का? नाही या प्रसन्नतेला कारणीभूत तुम्ही आहात. अगं प्रत्येक स्त्रीच्या प्रसन्नतेला कारणीभूत पती असतो. हो, पण आज- इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा परिपूर्ण करणं नवऱ्याचा अर्थ करते नाही नाही का? याहीपेक्षा प्रसन्नता हा. दिसणार पण ती तुमच्यावर अवलंबून आहे. सांगा आम्ही आपल्यासाठी काय करावं जेणेकरून अधिकाधिक प्रसन्नता वाढवून तुझा आनंद गगनात निघणार आहे. मला सांगा यापूर्वी तुम्ही माझ्या सदनात आला होता त्यावेळी तुमच्या मुखातून एक एक शब्द बाहेर पडत होते. तुम्ही घाई गडबडीत होता तरी पण तुम्ही मला शब्द देऊन मोकळे झाला. असा कोणता? पुन्हा तुझ्या सदनात येईल त्यावेळी तुझ्या मनात असलेली ती इच्छा परिपूर्ण करेलच. शब्द दिलात ना? हा म्हणजे तुझ्या सगळी ज्यावेळी मी आलो होतो ती गोष्ट अद्या वेळेत तू विसरलीच नाही. विसरणार नाही. अगं खरं आहे. अगं तुझ्या सतीने आल्यानंतर आनंदाची शिवरी बरोबर घेतल्यानंतर नित्यशा मी कुठे जात असतो त्या ठिकाणी. अगं शास्त्रवंताचा धर्म आहे उचित क्षत्रिय असेल की मृगया शास्त्र असं बोलते. आपल्या कर्माला विभागात जन्मागिनी हिला रक्तस्थान घालावं क्षत्रियाचा धर्म आहे. युद्धाला दुखाला कधी शब्दानं मागे यायचं नसतं आणि तेच मी करतोय. आणि तेच साकार करण्यासाठी तुम्ही अरण्याच्या ठिकाणी जाता खरे पण आज मात्र माझी एक लहानशी इच्छा आहे. लहानशी आणि तुम्ही परिपूर्ण कराल. सांगा भाऊ इच्छा काय असेल? तुमची कोणती इच्छा आहे आम्ही पूर्ण करावी. तुम्ही हा वीरबाणा पोशाखरून अरण्याच्या ठिकाणी शिकार साध्य करण्यासाठी जाता हा. मग माझी इच्छा काय असेल? काय ती? तुमच्या समवेत त्या अरण्याच्या ठिकाणी यावं एखाद्या मृगाची शिकार करावी आणि त्या मृग चर्मापासून बनवलेली कंचुकी मला परिधान काय? करावी. हो, लहानशी इच्छा. अगं मुलाची शिकार करण्यासाठी माझ्या मनाच्या मनोरंजनासाठी मी जात असतो. तू कशासाठी आणि इच्छा म्हणायची तुमची स्वामी एखाद्या मृगाची शिकार साध्य करा आणि मृगाची चर्माची कंचुकी सुभद्रे तुझ्या अंगावर परिधान करायचे. इच्छा पूर्ण होईल ना? अगं, तुम्ही कराल परिपूर्ण. हे तुझी इच्छा चांगली आहे ग. आम्हालाही वाटतं तुझी इच्छा जरूर पूर्ण करावी पण काय आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. प्रतिष्ठेचा हा अगं दुःखाचे दिवस मागे फिरले गेले सुखाचे दिवस गजांत लक्ष्मीसारखे राज ऐश्वर्य तुमच्या चरणाची सुद्धा लोटांगण घेत आहे. मग अगं वनवासात वावरणारा मुलं प्राणीचे काय त्याच्या मुठभर अंगाला चर्म तुझ्या अंगावर शोभून दिसेल काय. अगं आमची प्रतिष्ठा कुठे आमचे पराक्रम कुठे नाव लौकिकता कुठे. अहो, प्रतिष्ठेचा प्रश्न नाही माझ्या इच्छेचा प्रश्न आहे आणि त्यातल्या त्यात तुमचे पराक्रम सुद्धा मला नेत्रानं पाहायला मिळतील ना. मग चला माझ्या इच्छेसाठी लवकरात लवकर हे का? अरण्याच्या ठिकाणी चला. मृगजन्माचा हव्यास तू धरू नको का हो? कारण अगं मृगासाठी तू माझ्या बरोबर येणार हो, आहे. येणार. अरण्य म्हटलं की नाना तऱ्हेची संकट येतात. अगं हिंसा स्वापदासाठी हा तू भयंकर अशी स्वापद एका बाजूने एक अशी चाल तू अरण्यात येतात तेव्हा तू अरण्यात येण्याचा हव्यास धरू नये. दुसरी गोष्ट अगं प्रभू रामचंद्रांची मला आठवण होते कारण 7व्या अवतारी अयोध्येच्या पुण्यभूमी त्यांचा जन्म झाला. मातृ इच्छा आणि पुत्र वचनाच्या पूर्ततेसाठी 14 वर्षाचा खडतर प्रकारचा वनवास अयोध्या नरे प्रभू रामचंद्रांनी भोगला. वनवासात असताना सुद्धा सुवर्णाचं मृगयोग सीतामाईच्या नजरेत पडलं आणि ते दृष्टीत पडलं असताना तिला अशी सुवर्णे तुझ्यासारखी दिशा झाली. स्वामी हे सुवर्णाचं मृगल मला हवंय त्याचा हव्यास करणार नाही. पत्नी इच्छा कुठेही पायदळी तुडू नये स्त्री इच्छेचं पात्र मस्तकी येऊ नये म्हणून प्रभू रामचंद्र मृगाच्या मागे निघाले. पण घडलं ते काय अगं सारे दिवस देवतांच्या बाबतीत सुद्धा खरे नव्हते ते आमच्या मानवांचा काय घेऊन बसले. त्या मृगाच्या मागे प्रभू रामचंद्र निघाले. इकडे लंकाधीश रावणानं एका विप्राच्या रूपात येऊन सीतामाईला उचलून आता लंकेपर्यंत नेलं. आता मला भीती वाटते तो प्रसंग जर तुझ्या जीवनात आला तर. अहो तुम्हाला काय वाटलं ते त्यावेळी घडलं पण आता तर तुमच्यासारखे वीर माझ्या अगं माझ्याशी समोर पराक्रम पुष्कळ आहे. अगं एकच मृग का असं एकाच बाणात असंख्य मृगया पराभूती पाडण्याची हिंमत का भाग्याने. अगं जिथं गुरुच्या रणभूमीवर रती महारथी धारा तिथली पाडिले
प्रेताचे ढीक पडले, रक्ताचे पाठ झाले, पार्थाने वाहिले. इच्छामरणीय पितामह भीष्माचार्य यांच्यासाठी सुद्धा शरशय्या पार्थानं सजविली. तिथे एक मुलगा आहे, माझ्यासाठी काहीच नव्हे. मला सांगा, एवढं सारं काही घडविलात, मग माझ्या इच्छेसाठी माझं पुढे काय करता? सुभद्रे, तुझी इच्छा तुझ्या मनाला चांगली असते, पण पार्थाला सांगतो, तुझी इच्छेसाठी तुझा जन्म मिळणार नाही. अरे नमस्ते तरी तुला सांगत होतो, भांडण करत जाऊ नको. अरे पार्था, सुस्वागतम, स्वागतम. या इंद्रप्रस्थाच्या नंदनवनात त्रिकालज्ञानी वेद वेदांगाचा आणि तत्व आणि महत्व जाणून त्याने सज्जनांचा उद्धार केला. सद्भक्तांना यलोकी सौख्य आणि परलोकी मोक्षपदाची प्राप्ती घडवून दिली. ते त्रिकालज्ञानी ब्रह्मवृंदा तुमच्या पुढे हा धनुर्धारी नतमस्तक, नतमस्तक, नतमस्तक. अहो, ओम चैतन्यम शाश्वतम शांतम व्योमातीथम निरंजनम नादम बिंदू कलातीथम तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. देवर्षी, स्वागत आहे. ही शुभ वेळ, शुभ घटक आहे. आपलं येणं आमच्या मनाचं समाधान करून होतंय. बसा, उच्च सिंहासनावर आपण विराजित व्हा. तुम्ही आल्यानंतर माझं स्वागत करता, वेगळं बसण्यासाठी मला सांगता. पण तुम्हाला माहिती आहे, काय ते? स्वर्ग मृत्यू आणि पाता या तैतावर आमची पायपीड असते. सत्य सज्जनांचा उद्धार कसा व्हावा, दुष्ट धार्मिकांचा नाश कसा व्हावा याकडे लक्ष आमचं. एका बाणाच्या वेशात पुष्पाचा सडा तुमच्या मार्गात मी सजविला असता, पण ते भाग्य आज पार्थाच्या नशिबी नाही. तरी सुद्धा तुमची येण्याची वेळ म्हणजे आमच्या जीवनात शुभ घटिका म्हणायला हरकत नाही. आमचं येणं असं आपलं होईल, केव्हाही मनाला वाटेल त्याप्रमाणे आम्ही चालतो. पण सांगावं, आज तर मी इथं कशासाठी आलो माहिती आहे का? का कशासाठी, कारण तिथे सारे प्रजाजन टाळू फोडतायत. कोणत्या गोष्टीसाठी? त्यांच्यावर संकट आलेलं आहे. काय? आणि ते काय म्हणतात ते ऐकायचंय का? अरे प्रजाजनांवर संकट आले आणि कोणतरी संकट आणणारी उन्मत्तक शक्ती निर्माण झाली. मग जगावं ते दुसऱ्यासाठी आणि मरावं ते दुसऱ्यासाठी. प्रत्येकाचं रक्षण करणं पार्थाचं कर्तव्य आहे. म्हणून जनहितासाठी, जनसुखासाठी जगण्यासाठी जनसेवेचे पांगुनी कंकण सार्थक केले माया.
आता बाहेर पडले तू केव्हा आवेशाने म्हणतोयस त्याचं रक्षण मी करणार आहे. सारे प्रजाजन ठाव बघून कशासाठी राहताय माहितीये का? अरे अरण्याच्या ठिकाणी कोण एक ब्रह्मराक्षस मारलेला आहे. ब्रह्मराक्षस नाम हा. म्हणजे ब्रह्मराक्षसारखं संकट आलंय. मग देवर्षी तो काय करतो माहितीये का? काय ते? त्या प्रजाजना शहाण्याचं कर्तव्य करतोय. कित्येकांचे संसार उद्ध्वस्त त्याने केलेले आहे. जो तो वेळ वाढवायचा त्याला खातोय. काय? आणि म्हणतो, हे संकटाचे सगळे प्रजाजन तुझ्या नावाने म्हणजे ठेवतात. प्रत्येकाचे संसार उद्ध्वस्त करतोय. देवर्षी योग्य वेळी तुम्ही मार्गदर्शन केला म्हणून निवडा असा सैन्य घेई. अरण्याच्या चहूबाजूला विडा देऊ सैन्याच्या बाजूला स्थान लावून वादळाचा फडाशा पडेल. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील. सतीश मुनणकर आणि माझ्या अल्पशा कलेला बहुमानाचं पात्र शिकले. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आमच्या गणपती गजाननाला वंदन करून याचा मी स्वीकार करतो. मग आता किंवा ज्या कर्तव्यासाठी माझं एक पर्यंत आगमन होतं ते पूर्ण झालं आहे. त्या ब्रह्मांडाचा तू घात करशीलच करशील ते गावं. हे बरं, मी सांगून अरण्याच्या ठिकाणी यायला तयार नाही. शेवट करणं माझ्यासारख्या जातीवंताचंच काम आहे. आणि योगायोगानं माझ्या सुभद्रेची इच्छा आहे की स्वामी तुमच्या समवेत अरण्यात येणारे मृगाची शिकार तुम्ही करावी आणि मृग चर्माची कंचुकी मला परिधान करायची. कोण जाणे कोणास ठाऊक कोणाच्या मनात कशी इच्छा निर्माण होईल. एका दगडा दोन पक्षी मारण्यासाठी हात पण लावू नका. मी सांगून ऐकलात का? तुमच्याच मनासारखं केलात ना? हे पहा अगं मनी लोभ असावा राग नसावा. तुझी इच्छा आहे ना नंतर काय होईना आम्ही मानत शब्दाला दिली म्हटलं तेव्हा चल माझ्या समवेत. माझं ऐकलात नाही ना? तुम्हाला काय वाटतं? तुमचं आता मी ऐकून गेला. म्हणजे? तुमच्याशी एक शब्द देखील बोलणार नाही ती नाही. म्हणजे तुमच्याजवळ पाच सुद्धा नाही. अरे बापरे एवढा नाकावरचा रागा पटकन जाणार नव्हे. पण सुभद्रे तुझा राग कसा घालवावा? जाणारच अगं नाही ना. पार्थाला पूर्णता मिळत आहे म्हणून कोणी बोलावं. आज तुला मी एकच सांगतोय मी कोणी गुलाब. हात लावू नका. हा तुझा हट्ट आहे आता आणि हट्टी हेकेकरपणा स्वभावामुळे तुझा राग जाणार नव्हे. आम्ही जाणलं तुझा राग काही जाण्याचा नव्हे. पण माझं कर्तव्य ब्रह्मराक्षाचा शेवट करणं. तुझी इच्छा आज्ञा परिपूर्ण करे. पण तू येत नसशील तर पार्थ एकटा निघाला. आता का आता राग गेला. आम्हाला सुद्धा राग येतो.
काय बोलला फालतू? तुला शरीर आहे शंभर, तुला राग आला होता खरा, पण आम्ही रागात पण थट्टा केली होती. आणि तुझ्या एका एका मधुर वाणीनं, एका एका शब्दानं अंतरा कुठच्या वाऱ्याच्या लहरीवर उडवून गेला. तेव्हा चल, तुझी इच्छा आहे ना, तुझा प्रतिपत्ती म्हणतात एकमेकाला समजावून घेणं, हे त्यांचं कर्तव्य असतं. अरण्याच्या ठिकाणी हरी मोठी हिवशा शापन हीच गुरपोटाची खळगी भरावी याच अपेक्षेनं शिवशा शापनाच्या मना लागलेली तुझ्या शांत करण्यासाठी त्याचं रक्त शांतते लुसलुसी पण माझा विचार नाही बरेच दिवस एकही हिवशा शापत मिळाला नाही काही हिवशा शापद माझ्या भक्षस्थानी पडली काही बळाच्या हास्यानं पळून गेली उपाशी पोटी मला राहावं लागतंय असा एक वेळ माझ्यावर प्रसंग आला होता ज्या अरण्यात मी वास्तव्य होतो त्या अरण्यातील हिवशा शापद संपली होती गेला जीव अगदी गमावला. आज मरेन उद्या मरेन की परवा प्राण जाईल हे माझच मला कळेनासं झालं. एवढ्यात एक महत्त्वाचं काम माझ्या नेत्रासमोर आला. मग समजा विचार करता दोन छक्र त्या मानवाची बनवली त्याच्या रक्ताला दाम आली मांस भक्षण केलं पण मानवाची हालत जगताना एवढी मला चौकळी आहे की
नवोदित मानवाची हाडात सगळ्यात बसावं, पण तोचा प्रसंग आज उद्भवला. गेले 4 दिवस झाले शिवशा शापत नाही ते नाही, पण एखादा माझा प्राणी सुद्धा माझ्या नजरेत आला नाही. म्हणून मी विचार केला, या अरण्यातून काठी पावलं काढावी, उपाजीविकेसाठी दुसऱ्या अरण्यात प्रवेश करावा. हेच खरंय. उपस्थित नाट्यदिओ आणि आणि धुक्यात हरवलेल्या दुसऱ्या वाट्याची वस्तू पुन्हाने प्रकाशित व्हाव्यात अशाच मार्गाने या घनदाट अरण्याच्या ठिकाणी प्रवेश केला खरा, पण इथे टाक्षणी असं वाटू लागलं. नादानं नादावून जावं, संगीतानं सुरात हरवावं, आकतीनं कासावीच रोमांचानं प्रफुल्लित व्हावं. का वाटलं मनाच्या समाधानासाठी एका बाजूला मी आहे, शिकारीच्या शोधार्थ स्वामी एका बाजूने गेले या एकांतवासात. मनाच्या समाधानासाठी एकाच बाजूने नव्हे चहू बाजूने नेत्र कटाक्षाने निरीक्षण करते. स्वतःलाच विसरायला झाल्याचा आवाज अंतराच्या ठिकाणी निर्माण होतो. या धन्यवादाचे मी निरीक्षण करते. अतिवृष्टी झाल्याचा आभास याच दृष्टीच्या कारणानं हिरवे गाडीचे तृण या धनी माधुर उभे. त्याच पुनांवर पडलेले दवबिंदू जणू काही मोत्यांची उधळण केल्याप्रमाणे वाटते. हा पाणव, या पानावल्या शेजारी सर्वत्र पुष्प आणि याच फुलांचा सुगंध, आणि हा सुगंध पाहून माझं मन मला सांगतं, मनाच्या ठिकाणी काव्य भक्ती निर्माण झाली. आणि तेच काय असते, रंगीत रंगीत फुला फुलातून हास्य मुलते देवा, रंगीत रंगीत फुला फुलातून हास्य मुलते देवा, घम घमणारा सुगंध फुल्या पुरात भरून घ्यावा, पुरात भरून घ्यावा. हा सुगंध इथं सर्वत्र दरवळते म्हणून माझं मन मला सांगलं. तरी डोळ्यात नवाहे सुगंध वाऱ्यास, तरी डोळ्यात नवाहे सुगंध वाऱ्यास, वंचन करीती पुराण भोवती फिरणारे फिरणारे. लता वृक्ष वेली पर्वत शिखरे सागर सरिता शब्द रपूर्ती दयांचे वर्णन करिता सारथे नेत्रानं न्याहाळती इथंच राहावं हवं. पण या एकांत वासात कुणाचा तरी पावलांचा आवाज, कोणाचा आवाज, समोरच्या दिशेनं आवाज. तो मयूर पक्षी आपल्या नृत्यानं माझं मन वेधून घेते. तुला काय वाटतं, तुझं वर्णन मी करणार नाही का? तुझंही वर्णन करण्यासाठी मी सिद्ध होईल. अरे नर्तन करीतो मयूर पक्षी पाहुणी मन हे माझे झुरे, नर्तन करीतो मयूर पक्षी पाहुणी मन हे माझे झुरे, नील वर्णान मस्तकी शोभती मयूर पिसाळते तुरे, मयूर पिसाळते सारं काही पाहते मात्र मुग्ध व्हायला होतं. या एकांत वासात तरी सुद्धा कुणाचा तरी आवाज, कुणाचा आवाज, कुणाचे मधुर स्वर, कुठून येत मधुर मधुर स्वर. पुढच्या वाचनात समोरच्या दिशेने मधुर मधुर स्वर, त्या वटवृक्षाच्या छायेवरून मधुर मधुर स्वर. ओळखलं नाही केलं, ओळखलं. अगं कुहू कुहू नाद तुझा ग मधुर किती तव गळा, कुहू कुहू नाद तुझा ग मधुर किती तव गळा,
तुझीच जरली लागला तुझा लढा. हा लागलेला लढा, हा मुलीला मळा, हा मुलीला बहर, काहीतरी आगळच वेगळंच आणि तोच बहरदार मुलीमध्ये एक मुलगा. बहरला.